काय चाललंय यार, मी जे काही ठरवतो ना त्याच्या विरुद्धच वागतात हे लोक आणि सगळा गोंधळ घालून ठेवतात. ही शनाया कुठे गेली असेल ही शनाया? कोणाला विचारू? हा, आता एकच व्यक्ती राहिली जिला विचारायला हवं. हा बोल डार्लिंग. ते डार्लिंग बिर्लिंग सगळं बाजूला ठेव केड्या. मला सांग, शनाया कुठे आहे? शनाया 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 कुठे गेली आहे शनाया? तेच विचारतोय ना तुला, शनाया कुठे आहे? अरे यार, शनाया कुठे गेली आहे? हा, पुण्याला गेली असं सांगायचंय. अरे हसतोस का? विनोद केलाय का? तुला प्रश्न विचारला त्याचं उत्तर दे ना. हो, ती शनाया ना अशी बाहेर गेली आहे दारातनं आणि ती सरळ जाऊन तिने रिक्षा पकडली, मग ती एसटी स्टँडवर गेली आणि मग गाडीत बसून ती गेली पुण्याला. पुण्याला गेली. पुण्याला कशाला गेली ती? कशाला गेली? गुड क्वेश्चन. ती पुण्याला कशाला जाऊ शकते? पुण्याला घर आहे ना तिचं. घर आहे पुण्याला तिचं. किड्या, मला माहिती आहे तिचं घर पुण्याला आहे, पण मम्मा जर इथे तर तिथल्या घरी कोण असणार आहे? कशाला गेली पुण्याला? अगेन गुड क्वेश्चन. मला एक गोष्ट नीट सांग, ती पुण्याला गेली हे खरं बोलतोस ना तू? हो तर मग मी खरंच बोलतोय. मी कशाला खोटं बोलू? मी किड्या, तुला कॅमेराची शपथ हा, मला नीट सांग. कशाची शपथ आहे? कॅमेराची शपथ, तुला तुझ्या रोजी रोटीची शपथ, मला खरं सांग. हॅलो हॅलो किड्या, हॅलो हॅलो हॅलो, आवाज येत नाहीये. गॅरी गॅरी, गुरु आवाज येत नाहीये. कट केलाय ना किड्यानं? फोन कट केला म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड. आणि आता तर मी यांच्या घरी जाऊन ठाणच मांडतो आणि शोधूनच काढतो शनाया नक्की गेली ती कुठे. थँक्यू. खूप छान आहे सगळं. थँक्यू सो मच मिस्टर पॅरट. ज्यूस घ्या. घेते. सोन्या, आवडला का ज्यूस? हा, इट्स गुड. आज तुमच्यासाठी मागवला. थँक्यू. हा, मग थँक्यू कशाला? आपण काय आपल्या माणसासाठी म्हणजे काही कधी पण काय लागलं ना, फक्त सांगायची खोटी. पोपटरावला सांगितलं ना की लगेच वस्तू हजर. थँक्स. आणि आज काय एकदम तुम्ही आमच्या गावच्या एकदम युनिफॉर्म मध्ये एकदम. आता काय करणार पोपट? आय डिड नॉट हॅव माय क्लोथ्स ना. हा, मग तेच म्हणलं ना, गावचे कपडे घातले. माझ्याकडे माझे क्लोथ्स नाही आहेत ना, आणले नाही आहेत. सांगायचं ना आपल्याला, लगेच हजर केली म्हणजे कुठल्या पण दुकानात, गावातली सगळी दुकानं आपली. आपण ह्याच्यात पण चांगल्याच दिसत एकदम. ब्युटिफुल. ब्युटिफुल पोपट, ब्युटिफुल. थँक्स. ओके. नाईस. सोनिया, हा, हे माझ्याकडून तुला गिफ्ट. काय आहे? आपल्या खानदानीचा जुना हार आहे. दिस. पण हे खूप आउटडेटेड डिझाईन आहे. मी नाही घालत ही असली ज्वेलरी. सॉरी. थँक्यू. पण नंतर घाल, फॅशन येईल तेव्हा. ओके, थँक्यू पॅरेट. राऊंड मारून या. व्हॉट इज दिस? नाही, माझ्याशी लगीन करशील का सोन्या? लगीन? व्हॉट इज दॅट? म्हणजे मॅरेज. ओह नो 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 पोपट, आय एम ऑलरेडी मॅरिड. माझं ऑलरेडी झालंय लगीन गॅरी बरोबर. कोण फॉरेनर आहे का? नाही, तो आपला मुंबईचाच आहे. खूप चिल आहे, माझ्यावर खूप प्रेम करतो. मग लायसन कुठं? लायसन? व्हॉट लायसन? मंगळसूत्र. मंगळसूत्र आय डोंट वेअर. मंगळसूत्र इतकं आउटडेटेड आहे ना पोपट, तुझ्या या ज्वेलरी सारखं. सो आय डोंट वेअर इट. मी नाही घालत. मग याला काय अर्थ आहे? आपण लगेच ते
डायव्हर्स करून टाकूया ना ते गॅरी सोबत. नाही नाही मला नाही करायचं गॅरी बरोबर डायव्होर्स. सोन्या नाही नाही लगीन कर माझ्याशी. खरंच सांगतो माझं खूप प्रेम आहे. नो पोपट आय एम रिली सॉरी पण माझं ऑलरेडी लग्न झालंय. आय एम मॅरिड. असं काय सोन्या 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 नाही मला खरोखर तुझ्याशी लग्न करायचं. पोपट हात सोड यार. नाही सोडणार मी. हात नाही सोडणार मी. सोडणार नाही. हात सोडणार नाही मी. काय खरंच हात सोड. ओ मसालेवाले बाई मध्ये पडू नका तुम्ही. तुम्हाला सांगतो तुम्ही मध्ये मध्ये बोलू नका. सोन्या सांग ना. मूर्खासारखं बोलू नका. हात सोडा तिचा. नाही मला लगीन करायचंय. हात सोडा म्हणते ना. मला लगीन करायचंय. काय मला मारू की म्हणू काय अंगावर द्यायचं का? पोलिसात देऊ का तुम्हाला? समोर बाई माणूस काय मॅनर्स आहेत की नाही तुम्हाला? यांना कसले आलेत मॅनर्स? बायकांची कसं वागायचं हेही कळत नाही यांना. अक्कल नाही तुम्हाला? ओ बाई तोंड सांभाळून बोला. या गावात माझी लई इज्जत आहे. कसली इज्जत? कसली इज्जत आहे तुमची गावात? खोटा धाक तयार केलाय तुम्ही, बाकी काही नाही. गोरगरिबांना फसवतात, लुबाडतात. काय केलंय तुम्ही गावासाठी? सांगा ना काय केलंय? जागीरदार आहे मी. करता गावचा सावकार आहे. आणि तुम्ही जाब विचारणार आहे कोण आहे मला? मी गावाच्या वतीनं तुम्हाला जाब विचारते. तुम्ही काय केलंय गावासाठी हे सांगा मला. काही केलं नाहीये. बायकांबद्दल सदा आदरही वाटत नाही. तुमच्यासारख्या माणसांना ना पोलिसात दिलं पाहिजे. पोलिसात काय पण बोलू नका. पोलिसात माझी पण लय वट आहे. माझ्या पण लय ओळखी आहेत. समजलं ना? त्या सोन्यावर माझं प्रेम आहे. मला आवडते. मला म्हणून मी लगीन करीन असं मागणी घातली तर काय माझं बिघडलंय? चला चला बाद झाली. खूप नाटकं केली तुम्ही. हा खूप ड्रामा केलात. तुमची पोलिसात ओळख आहे ना? आमची कुठे कुठे ओळख आहे दाखवू का तुम्हाला? दाखवू का? चला निघा आता. बाद झालं. मी हे विसरणार नाहीये. लक्षात ठेवा. जा जा. तुम्ही हे विसरू नका. आणि परत शण्याच्या वाट्याला गेला ना तर याद राखा. निघा. बाजू चाल रे. बाजू चले. ताई कशाला त्याच्या नादाला लागता तुम्ही? दे सोडू. हे या आमच्या शन्यामुळे डोक्यात ना फक्त ना कांदे बटाटे भरलेत तुझ्या. पिझ्झा बर्गर दिसला लगेच गेली नाचत खायला. यार मी काय केलं? ए तू बोललीस ना तुलाही मारेन मी बर का? जाऊ दे का राधा. सोड. पर ताई तुम्ही सावध राहा बघा. तो पोपटराव लय उलट्या काळच्याचा माणूस आहे. डोक धरून बसतो बघा तो. लय बेकार माणूस आहे बघा. ताई जोपर्यंत तुम्ही इथं आहात ना तोपर्यंत आम्ही सगळे गावकरी तुमच्या बरोबर राहू. कारण हा पोपट राहून त्याची माणसं कधी काय करतील याचा काही नियम नाही. काय करायचं ना ते करून घेऊ दे. मी बघते ना काय करू शकतात ते. तू बसू नको. तुला काही सुचत नाही बसल्यावर. हो आता जागच्या जागी असा धावलो ना तरी काही सुचणार नाहीये. असे दिवे लावून ठेवले तुमच्या शनू बेबीनी. खेड्या आपण असं करूया का? आपण पण जाऊया का? काय करायचं तिथे जाऊन? हा तुम्ही गप्प बसा बरं. मला विचार करू द्या. मला विचार करू द्या. काय कसला विचार करताय? सांगितलं ना विचार करू द्या. काय आली का शनाया पुण्यावरून? अरे तू इथे? हा अचानकच आलो. कारण ना मी आता ठरवलंय. काय ठरवलंय? हा हेच ठरवलंय की आता जोपर्यंत शनाया इथे येत नाही तोपर्यंत मी इथेच थांबणार. वा मस्तच. पण असं कसं? हा शनया कधी येईल आम्हाला काय माहित? अरे तू विसरला. अरे तुझं ऑफिस असतं. ऑफिस. या घ्या ऑफिस आहे. निघा निघा निघा. निघा. नाही नाही तुम्ही विसरलायत. आता ना संध्याकाळ झाली ना. ऑफिस झालं. आता हे बघ मी आलोय. हे ऑफिस वरूनच आलोय. आता मी इथे वाट बघतो शनायाची. केड्या आपल्याला कुठे बाहेर जायचं होतं का रे? देवाकडे. म्हणजे देवाच्या देवळात जातात मम्मा. रोज जातात रे. आपला प्लॅन सक्सेसफुल व्हावा ना म्हणून मम्मा रोज देवळात जातात. मला पण घेऊन जातात. आम्ही दोघे जण जातो. हो तेव्हा तुम्ही आता निघा. म्हणजे आमच्या बरोबर आता तुम्ही पण निघा.
नाही नाही, एक काम करा ना तुम्ही. हा जो काही देवाचा धावा करायचा आहे ना तुम्हाला, म्हणजे गरज आहे ना तुम्हाला, सगळ्यांनाच असते आपल्याला गरज, तर तुम्ही देवाचा धावा, देवदर्शन वगैरे सगळं करून या. हा, मी थांबतोय, वाट बघ. असं कसं, असं कसं आम्ही जाणार आणि घरात तुम्ही एकटे, आम्ही तुम्हाला एकटे ठेवून कसं जाणार? काही काळजी करू नका. शनाया जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी आता इथून जात नाही. पण तिचा काय पत्ता? ती आज येईल, उद्या येईल, परवा येईल. हो मग ठीक आहे ना, मी पण आज थांबेन, उद्या थांबेन, परवाही थांबेन, मला काही घाई नाहीये. अरे यार, म्हणजे आता हा पण इथेच राहणार का? मी जातो आता कुठेतरी. कुठे कुठे मला नाही माहित. खेड्या, तू कुठेही जाऊ नको प्लीज प्लीज. जावई बापू, तुम्ही चहा घेणार का? हो चालेल ना, चहा, कॉफी, थंड सरबत काही चालेल. हो म्हणतात. हे गॅस कुठे आहे, तू दाखव रे जरा मला. खेड्या, चहा ठेवूया. माझ्या घरात असं काही चहा पितात, सरबत पितात, ज्यूस पितात. चला येते. ताई, तुम्ही इथे आलात, 2 दिवस या साखर गावात राहिलात, आमच्या सगळ्या गावकऱ्यांच्या बरोबर राहून तुम्ही आनंद घेतला, आम्हाला आनंद दिला. खूप आभारी येत आहे. अहो, आभार कसले मानताय तुम्ही? मी इथे यायलाच हवं होतं, पण किती बरं झालं ना मी इथे आले, तुम्हा सगळ्यांना भेटले, म्हणून कितीतरी गोष्टी कळल्या इथल्या. आता गावचा विकास करायचा तर या सगळ्या गोष्टी समजून घ्यायला नको? ताई, किती विचार करा तुम्ही आमचा. बरं दादा, निघूया का आता? सौमित्र बा, पुन्हा या आमच्या साखर गावात. असं आमंत्रण काय देत आहे? भारतात आलो की येणारच मी. नक्की आहे साहेब. अरे यार, अजून किती वेळ चालणार आहे हा सेंड ऑफ सेरेमनी? जरा वाईस हे कागद. हा, हे काय? हे गावकऱ्यांचे कागद. सगळ्यांच्या जमिनीचे कागद आहेत ताई त्याचे. सर्व गावकऱ्यांनी तुमच्याकडे कागद दिले, माझा बी कागद आहे त्यामध्ये. बरं झालं तुम्ही हे आत्ताच दिलं. तुमच्याकडे ते नीट राहतील. राधिका ताई, ती शेती म्हणजे आमचा जीव आहे बघा. आम्ही आमचा जीव तुमच्या हवाली करतो. या हो, मला कल्पना आहे हे कागद तुमच्यासाठी किती महत्वाचे आहेत ते. व्हेरिफिकेशन झालं की लगेच तुम्हाला पोहोचवते. गाव माझं घर आहे. इथे आले, अगदी घरी आल्यासारखं वाटलं, बिलकुल फरक नाही वाटलं. तुम्ही अजिबात काळजी करू नका. या माझ्या घरासाठी, गावासाठी मी नक्की काहीतरी करेन. या गावाचा नक्की विकास करेन. तुमचं गाव समजून येत जा माहेराला परत परत. काय गे, ते असेच कपडे घालून येणार आहे? बदलायचं ना. हो, मला आवडले. तुला काही प्रॉब्लेम आहे का? निघायचंय. चल. कोणी गेली? पोपटराव, दशा दशा फिरली हो. का बसावं गुरुजी? दशा बिशा काही नाही. आता जरी शोण्या गेली असेल ना, तरी काय बी करून हा पोपटराव तिला परत आणेल, शब्द आहे आपला. अहो पण ती मसालेवाली बाई हाय की तिच्या संग? असू दे ना. त्या मसालेवाल्या बाईला तर मी माझा इंगा दाखवणारच आहे. त्या मसालेवाल्या बाईचा हिशोब चुकता केल्याशिवाय तर मला चैनच पडणार नाहीये. लक्षात आलं का? हे लक्षात ठेवा तुम्ही. काही झालं तरी मी सोन्यावर लग्न करणार आणि त्या मसालेवाल्या बाईचं डोकं ठिकाणावर आणणार. त्यासाठी मला मुंबई गाठायला लागली ना तरी चालेल, पण सोन्याशी लग्न करण्यासाठी हा पोपटराव काय बी करेल.
आता याला कसं कल्टवायचं? हो ना खेड्या, कर ना काहीतरी तू. अरे मी काय करू? हा, हे सगळं करून ठेवताना उद्योग तुम्हाला सुचत नाही, मग म्हणतात केड्या केड्या काय करू? छटाप खेड्या. छटाप काय छटाप? अहो कशाला त्याच्याशी खोटं बोललात? आता जर पाणी लोणी चहा सगळं आपण करत बसा आणि या शनायचा काही पत्ता नाही, ती कधी येणार आहे? खेड्या काय चाललंय? अरे काही नाही. अरे आम्ही असंच ते तुझ्यासाठी काय खायला प्यायला करायचं त्याचा विचार करत होतो. नाही तेच बघत होता की काही इतर गडबड चालू होती. नाही नाही कसली गडबड. ते म्हणतात ना, पाहुणे येती घरा, पोहे उपमा शिरा बरा. अगं बाई, हिचा फोन कशाला आला आता? कोणाचा फोन आहे? निर्मला आंटी. निर्मला आंटी नाही का ते देवळात 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 निर्मला आंटी. निर्मला आंटी देवळात इथे आज गेली नाही ना, हे मम्मा म्हणून. माझी मैत्रीण आहे निर्मला आंटी. मी जरा फोन घेते. हा आंटी, निर्मला आंटी, निर्मला. हॅलो निर्मला आंटी. हॅलो हॅलो. हॅलो मम्मा. हॅलो शनू बेबी. येस तू लवकर कर ये. हा मी आलीये मुंबईत. मी राधिका बरोबर घरी येते. ओके. राधिका बरोबर कशाला घरी येतेस? अगं मग कोणाबरोबर येऊ मी मम्मा? सौमित्र, आपण हिला हिच्या घरी सोडूया आणि मग पुढे जाऊया. ओ ग्रेट. थँक्स राधिका. काय 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 बोलते ती? अगं काही नाही, ती म्हणाली की ती मला घरापर्यंत सोडेल. तिला घरी नको आणू. आपल्या घरी नको आणू. का? काय प्रॉब्लेम आहे? इडियट. यारी घरी आलाय ना आपल्या. व्हॉट? हो यारी आलाय. तू एक काम कर, आहेस ना तिकडे, ताबडतोब खाली उतर, रिक्षा कर आणि घरी ये. ओके. असं झालंय का? ओके ओके कूल. मी बघते. ड्रायव्हर स्टॉप स्टॉप. काय? कशाला ओरडून राहील तू? मी जाते. मला इथे उतरायचंय. अगं आता सोडतोय ना तुला. नको आय मॅनेज ना. प्लीज स्टॉप द कार यार. दादा घ्या बाजूला, जाऊ दे तिला. थँक्स. राधा, मी प्लीज मागे येऊन बसू का? इथे खूप एसी लागतोय मगाचपासून. ये ना, ये. थँक्यू. कशी मुलगी आहे ही? सोड काय, येडीच आहे. बरं मी सोडतो तुला. दादा गुलमोहरा. अरे कशाला? मी जाईन ना माझी. मग तू पण उतरतेस तिच्यासारखी, जातेस उन्हातून. सोड. राधा तुझी बॅग होती का? तुझ्या गाडीत नाही, माझ्या गाडीतच होती. मी घेईन. हा पण काही सामान वगैरे काही राहिलं असेल तर चेक करून घे एकदा. अरे नाही, इथे काहीच नव्हतं. ओके. फायनली आलं तुझं घर. चल मी पण जातो माझ्या घरी. चल बाय. तू वर येतोस का? नको अगं, उशीर पण झालाय ना. निघतो. ठीक आहे. निघू ना. चल बाय. सौमित्र, हा? तुला असं वाटत नाही ना की मी तुझ्यावरती रागवले म्हणून मी तुला घरी यायचा आग्रह करत नाही? नाही अजिबात नाही, असं नाही वाटलं मला. पण सौमित्राला घरी बोलवण्याचा आग्रह करू असं तुझ्या मनात असूनही तू स्वतःला रोखलंस हे मात्र जाणवलं. राधा मी ओळखतो ग तुला, फक्त एकाच बाबतीत नाही ओळखू शकलो. चल जाऊ दे, निघतो. हा पण राधा, म्हणजे हा माझा खुळेपणा म्हण किंवा माझी स्ट्रॉंग इच्छा म्हण, या जन्मी नाही पण निदान पुढच्या जन्मी तरी माझ्या आधी कोणालाही तुझ्याशी मैत्री करण्याची किंवा तुझ्यावर प्रेम करण्याची संधी देऊ नकोस. थांब माझ्यासाठी. मला ना कधी कधी कळत नाही
म्हणजे विश्वास बसत नाही. माझ्यावरती कोणी इतकं प्रेम कसं काय करू शकतं? वेडी आहेस का तू? अगं उलट तुझ्यावरच कोणीतरी प्रेम करू शकतं खरं.